Now what is the difference between linear permutation and circular permutations? That we have to see now. लिनियर परम्युटेशन्समध्ये आपण एका सरळ रेषेमध्ये ऑब्जेक्ट्स म्हणजे नंबर्स किंवा लेटर्स किंवा काही ऑब्जेक्ट पण असू शकतात त्यांना अरेंज करायचं. त्याच्यात नंबर ऑफ वेजचा अर्थ आपण पाहिला की किती वेगवेगळ्या प्रकारे आपण त्यांना अरेंज करू शकतो. म्हणजे समजा ए बी सी हे 3 लेटर आहेत, त्यांना आपल्याला अरेंज करायचं आहे. त्या 3 लेटरला लिनियर फॉर्ममध्ये अरेंज करत असताना आपण आधी ए नंतर बी नंतर सी असं लिहू शकतो, किंवा आधी ए नंतर सी नंतर बी असं लिहू शकतो, किंवा बी ए सी बी सी ए सी ए बी सी बी ए. किती अरेंजमेंट झाल्या याच्या? टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट 6 झाल्या. 6 अरेंजमेंट यामध्ये झाल्या. याचा अर्थ ए बी आणि सी या 3 लेटर्सला आपण 6 प्रकारे अरेंज करू शकतो. यात प्रत्येकाचा अर्थ वेगळा आहे. म्हणजे इथे पहिला नंबर एचा आहे, दुसरा नंबर बीचा आहे, तिसरा नंबर सीचा आहे. पहिला ए, दुसरा सी, तिसरा बी. म्हणजे असं गृहीत धरा की ए बी सी हे 3 लोक आहेत आणि आपल्याला कोणाला तरी एक जणाला पहिलं बक्षीस द्यायचं आहे, फर्स्ट प्राइज. एक जणाला सेकंड प्राइज द्यायचं आहे आणि एक जणाला थर्ड प्राइज द्यायचं आहे. मग ते आपण त्यांचं सिलेक्शन किती वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो, किती वेगळ्या पॉसिबिलिटीज त्यामध्ये आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड. याचा अर्थ काय होणार की एला पहिलं बक्षीस मिळालं 1 नंबर, बीला दुसरं बक्षीस, सीला तिसरं बक्षीस. ओके. सिमिलरली याचा अर्थ काय, 1 नंबरला एच राहिला पण 2 नंबरला सी आणि 3 नंबरला बी गेला. अरेंजमेंट बदलली. या प्रकारे आपण ह्या डिफरंट अरेंजमेंट्स यामध्ये करत असतो. ही आहे फंडामेंटल कन्सेप्ट लिनियर परम्युटेशनसाठी. आता सर्क्युलर परम्युटेशनसाठी काय होणार, असं गृहीत धरा की हेच 3 लोक आहेत ए बी आणि सी. ते हॉटेलमध्ये गेले की ज्या हॉटेलमध्ये राऊंड टेबल्स ची अरेंजमेंट आहे. टेबलची अरेंजमेंट कशी आहे, राऊंड टेबल्स आहेत. अशा प्रकारे टेबल आहे आणि या टेबलच्या बाजूला या प्रकारे चेअर्स आहेत. पटल्यास या प्रकारे आपण घेऊया. तर राऊंड मध्ये काय घडणार की या तिघांना त्या टेबलच्या शेजारी ज्या चेअर्स आहेत त्यावरती जाऊन बसायचं. म्हणजे अरेंजमेंट राऊंड टाईप आहे. त्याचे मीनिंग काय होणार, समजा ते या प्रकारे बसले, इथे ए बसला, इथे बी बसला, इथे सी बसला, ए बी सी 3 जण बसले.
ओके, याचा अर्थ काय होणार? एच्या शेजारी कोण आहे सांगा? एच्या शेजारी कोण आहे? बी आणि सी दोघं पण आहेत. बरोबर आहे. एच्या शेजारी बी आणि सी दोघं पण आहेत. बीच्या शेजारी ए आणि सी दोघे आहेत, एक लेफ्टला एक राईटला. सीच्या शेजारी ए आणि बी दोघं पण आहेत. लिनियरमध्ये असं होत नव्हतं. एच्या शेजारी फक्त बीच असायचा. या सिच्युएशनमध्ये एच्या शेजारी फक्त बीच असायचा, सी नाहीये. एच्या शेजारी बी, बीच्या शेजारी एका बाजूला ए एका बाजूला सी आणि सीच्या शेजारी फक्त बीच. पण इथे तसं नाहीये. तिघ जण आहेत. एच्या शेजारी सी पण आहे, बी पण आहे, या बाजूला हा, या बाजूला हा. आता मला सांगा, मी समजा अरेंजमेंट या प्रकारे लिहितो, तयार करतो. त्याच तिघांची इथे बसला सी, इथे बसला ए, इथे बसला बी. अरेंजमेंट चेंज झाली का? नो. येस, अरेंजमेंट चेंज झाली का? नाही सर. त्यांच्या जागा तर बदलल्या आपण, पण अरेंजमेंट चेंज झाली का? का नाही झाली चेंज? जागा तर बदलल्यात, मग अरेंजमेंट बदलायला पाहिजे. इथे कसं जागा बदलली की अरेंजमेंट बदलली. प्रत्येकामध्ये आपण जागा बदलली, याच्या जागेवर दुसरा गेला, दुसऱ्या जागेवर पहिला आला की अरेंजमेंट चेंज झाली. तसं इथं का नाही अरेंजमेंट बदलली जात? आणखी एक अरेंजमेंट त्यामध्ये आपण करू. आता आपण इथे बसू बी, येस. अरेंजमेंट बदलली का सेम आहे? सेम. सेम आहे. जर समजा आपण इथे सी घेतला आणि इथं ए घेतला, अरेंजमेंट बदलली का सेम आहे? सेम आहे सर. सेम आहे. हे तिघच जण होते आणि त्यामुळे कसेही बसवले तर अरेंजमेंट तर एकच येत होती. बरोबर. याच्यामध्ये जर चौथा एक जण ऍड झाला तर फरक पडेल, तर इफेक्ट होईल त्याचा. चौथा जर ऍड झाला तर इफेक्ट होऊ शकतो. बघा आता समजा आणखी एक जण आहे यांचा मित्र टी.
आता बघा ह्या तीनही अरेंजमेंट सेम आहेत की डिफरंट आहेत? पहिली दुसरी सेम आहे, तिसरी डिफरंट आहे. याला मी 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे नाव देतो. सेम आहे सर. पहिली दुसरी सेम आहे, तिसरी डिफरंट आहे. पहिली आणि दुसरी सेम आहे, तिसरी डिफरंट आहे. आता हे तुम्ही चेक कसं केलं ते महत्त्वाचं आहे. लॉजिक काय वापरलं? सिक्वेन्स. इथे कोण कुणाच्या शेजारी हे नाही पाहायचं. राऊंड किंवा सर्क्युलर अरेंजमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाची थिंग ही आहे की आपल्याला एक जण अगोदर कुणीतरी रेफरन्स पकडावा लागतो की सुरुवात कुणापासून करायची आहे. तो कुणीही एक असू शकतो. काही वेळा क्वेश्चनमध्ये कंडिशन दिलेली असते त्यानुसार तो घ्यावा लागतो, पण काही कंडिशन नसेल तर तो कुणीही एक असू शकतो. कोणताही एक आपल्या आवडतं जे अक्षर आहे या 4 जणांपैकी त्याच्यापासून आपण सुरुवात करायची. पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टेबलवरती आपली आवड नाही बदलायची, त्याच्यापासूनच सुरू करायचं, नाही तर गोळ होतो सगळा. म्हणजे काय की समजा आपलं आवडतं अक्षर ए आहे, आपण ए पासून सुरुवात करणार. त्याचा क्रम एकतर या दिशेनं किंवा या दिशेनं, दोन्ही दिशेनं. आता 2 डायरेक्शन आल्या म्हणजे ही डायरेक्शन असते त्याला म्हटलं जातं क्लॉकवाईज डायरेक्शन, बरोबर आहे, या डायरेक्शनला. आणि जर आपण असं गेलो अँटी क्लॉकवाईज तर ते अँटी क्लॉकवाईज असतं, बरोबर आहे. सर्क्युलर परम्युटेशनमध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 2च म्हणू शकतो आपण. एक म्हणजे स्टार्टिंग पॉईंट आणि दुसरं म्हणजे डायरेक्शन. स्टार्टिंग पॉईंट एक जण कोणीतरी घ्यावा लागतो, हा एक ॲडिशनल पॉईंट ॲड होणार. आणि दुसरं म्हणजे डायरेक्शन. 2 प्रकारच्या डायरेक्शन आहेत, एक क्लॉकवाईज आणि एक अँटी क्लॉकवाईज. तर काही वेळा काय होतं काही सिच्युएशन्समध्ये की डायरेक्शन्सला इम्पॉर्टन्स नसतो आणि काही सिच्युएशनमध्ये डायरेक्शन्सला इम्पॉर्टन्स असतो. काही सिच्युएशनमध्ये डायरेक्शनला इम्पॉर्टन्स नसतो, काही ठिकाणी डायरेक्शन्सला इम्पॉर्टन्स असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा नेकलेस आहे, समजा नेकलेस माहीत आहे ना तुम्हाला, बरोबर आहे. वेगवेगळे मणी असतात वेगवेगळ्या कलरचे वगैरे, त्यापासून गळ्यात घातला जातो हार, तो नेकलेस. किंवा मग फुलांचा पण असू शकतो. हे वेगवेगळ्या कलरची फुलं आहेत सपोज सर्व. आता रेफरन्स लक्षात यावा, तुम्ही जर फुलांचा हार पण पाहिलेला असेल तर रेफरन्स लक्षात यावा त्यासाठी एका ठिकाणी फक्त त्याला वेगळ्या प्रकारे अरेंजमेंट केलेली असते की हा टॉप आहे त्याचा किंवा हा बॉटम आहे, ते लक्षात येण्यासाठी, बरोबर आहे. ॲक्च्युली तो राऊंडच असतो. तुम्ही जर एखादा नेकलेस किंवा एखादा फुलांचा हार पाहिला तर तो राऊंडच असतो, सर्क्युलरच असतो. ज्यावेळी आपण एखाद्या फोटोला किंवा एखाद्या व्यक्तीला तो देतो त्यावेळी मग तो व्हर्टिकल दिसतो आपला, पण ॲक्च्युअल त्याची ओरिजिनल शेप कसा आहे, त्याचा राऊंड शेप आहे. मग त्याच्यामध्ये
समजा तो नेकलेस किंवा हार आहे, तो ह्या बाजूनं घेतला काउंट केला काय किंवा ह्या बाजूनं केला काय, काही फरक पडतो का? नो. नो. बरोबर आहे. वेगवेगळे जे त्यामधले फ्लावर्स आहेत, ही डायरेक्शन घेतली काय किंवा ही डायरेक्शन घेतली काय, डझंट मॅटर. म्हणजे तो हार आपण कोणत्याही बाजूने घेऊ शकतो, समोरच्या साईडनं, ह्या साईडनं किंवा अपोजिट साईडनं. त्याची ही डायरेक्शन घेतली काय किंवा ही डायरेक्शन घेतली काय, इफेक्ट होत नाही काही. बरोबर आहे. याचा अर्थ म्हणजे हे तुम्हाला मी एक महत्त्वाचा क्लूज दिला या पूर्ण टॉपिकसाठी, सेक्शनसाठी. जे कुठले क्वेश्चन्स आहेत नेकलेस किंवा हाराचे, हार संदर्भातले फ्लावर्सच्या, त्या एक्झाम्पल्समध्ये हे लक्षात ठेवायचं की इथं डायरेक्शनला इम्पॉर्टन्स नाही. ओके. पण काही एक्झाम्पल असे असतात की तिथे डायरेक्शनला इम्पॉर्टन्स असतो. म्हणजे आता हे 4 लोक आहेत ABCD नावाचे. एच्या शेजारी डी पण आहे, एच्या शेजारी सी पण आहे. पण कोण कुठल्या बाजूला त्याला सुद्धा महत्व असतं. शेजारी आहेत पण लेफ्टला कोण राईटला कोण त्यालाही इम्पॉर्टन्स असतो काही. बरोबर. म्हणजे इथं आपल्याला डायरेक्शनचा विचार करावा लागेल. ही एक डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज, अशा 2 डायरेक्शन्सचा इथे विचार करायचा आहे. मग आपण काय करू, 1 नंबरची जी अरेंजमेंट आहे, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज मध्ये पहिली फक्त सिक्वेन्स लिहायची. काय सिक्वेन्स आहे? ADBC. बरोबर आहे का? ADBC. आणि अँटी क्लॉकवाईज काय? ACBD. ही झाली पहिली अरेंजमेंट. क्लिअर? रीडिंग या प्रकारे करायचं. आता आपण रेफरन्स आपला ए ठेवलाय तर सगळीकडे एच ठेवायचा. नाही तर मग याची सुरुवात ए पासून केली आहे, याची सुरुवात सी पासून करायची, याची सुरुवात बी पासून, असं नको आहे. त्याने राऊंडमध्ये कुठेही बसू द्या. आपण एकदा पकडलंय ना की ए हा सुरुवातीचा एलिमेंट घ्यायचा आहे आपल्याला, तर प्रत्येक ठिकाणी त्याच्यापासूनच सुरुवात करायची. ओके. मग इथं टेबल नाही, पर्सन, सॉरी, टेबल वरती असलेला, राऊंड टेबलवरती असलेला पर्सन महत्वाचा. तो कोणत्या खुर्चीवर बसलाय इथे सध्या त्याला इम्पॉर्टन्स नाही आहे. फक्त त्याच्या शेजारी कोण कोण बसलेत, कसे बसलेत, त्याला इम्पॉर्टन्स आहे. आता सेकंड टेबल आपला चेक करताना क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये काय होणार? ACBD. ACBD क्लॉकवाईज. आणि अँटी क्लॉकवाईज मध्ये काय होणार? ADBC. अँटी क्लॉकवाईज मध्ये ADBC. म्हणजे इथे काय झालंय, पहिल्यामध्ये जो क्लॉकवाईज होता तो इकडे अँटी क्लॉकवाईज आलाय, आणि इथे जो अँटी क्लॉकवाईज होता तो इथं क्लॉकवाईज आलाय. ओके. तिसऱ्या अरेंजमेंटमध्ये काय झालंय, पुन्हा सुरुवात ए पासूनच करणार आपण. क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये ADCB. आणि अँटी क्लॉकवाईज मध्ये ABCD. ही तर या दोघांपेक्षा कम्प्लिटली वेगळी अरेंजमेंट आहे.
बरोबर. आता पहिल्या सिच्युएशनमध्ये 3 जण होते, त्यामुळं राऊंड परफेक्ट लक्षात येत नाही. पण आपण नंबर ऑफ पर्सन्स वाढवले, 4 पर्सन्स झाले, अरेंजमेंट बदलतील, अरेंजमेंट वाढल्या. आता ADCB असंच ACBD येऊ शकतं. ACBD ऑलरेडी आलेलं आहे. मग यामध्ये काय करायचं आहे, कुठला तरी आता एक रेफरन्स आपण पकडला, समजा क्लॉकवाईजचा. या तिन्ही अरेंजमेंट डिफरंट आहेत. ADBC, ACBD, ADCB. अशा आणखी काय अरेंजमेंट होतील बरं आता याच? सुरुवात तर ए पासूनच प्रत्येक ठिकाणी. ACDB. ACDB. ओके. आणखी ABDC. ABDC. आणखी ABCD. ABCD. म्हणजे एक डायरेक्शन फिक्स ठेवायची आपण आपल्या डोक्यात, कधी इकडनं कधी इकडनं, ते त्या कंडिशन्सनुसार आपण बघूया काय चेंज करायचं तो. म्हणजे एकदा आपण डोक्यात फिक्स ठेवलं की ए पासून सुरुवात करायची, हा पहिला पॉईंट. एक डायरेक्शन फिक्स करून घ्यायची, आपली कुठली डायरेक्शन आहे, क्लॉकवाईज, मग क्लॉकवाईजच चालू द्यायचं. आता सांगा मला, क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये ह्या 4 जणांची या 6 पेक्षा आणखी कुठली वेगळी अरेंजमेंट होईल? या 6 जणांची येस. ADBC झालं, ACBD झालं, ADCB झालं, ACDB, ABDC. येस. होईल आणखी? नाही. नाही. म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये या 6 अरेंजमेंट झाल्या. बरं, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये जर विचार केला तर त्यात किती होणार अरेंजमेंट? 6. त्या याच 6 असतील. जेवढ्या अरेंजमेंट क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये होतील तेवढ्याच अरेंजमेंट अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये होतील. ओके. आता बघा, याला आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये कन्वर्ट करायचं आहे, आपल्या लिनियरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. जरी अरेंजमेंट सर्क्युलर असली तरी त्याला विचार आपली एकदा डोक्यात लिनियरची कन्सेप्ट फिक्स बसलेली ना, मग त्याला हलू द्यायचं नाही, त्याला कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. त्याच्यासाठी या सर्क्युलरची कन्सेप्ट त्याच्यामध्ये कन्वर्ट करायची. ती कशी? या ज्या सर्व 6 अरेंजमेंट आहेत यात आपण काय केलं, एकूण लोक होते 4 जण. त्या 4 पैकी 1 जण तर आपल्याला रेफरन्ससाठी पहिल्या खुर्चीवर बसवायचं असेल. बरोबर आहे का? एक जणाला आधी रेफरन्स म्हणून बसवावंच लागतं. त्यांनी सुरुवात केल्याशिवाय, बघा आपणही पाहतो, एक 3-4 जण वगैरे गेलेला असला ग्रुप हॉटेलमध्ये, राऊंड टेबल असतो, एक जण बसल्याशिवाय पहिल्यांदा एक जण कोणीतरी बसतो, मग त्याच्यानुसार बाकीचे आपापली जागा सिलेक्ट करतात. बरोबर आहे? तसंच करायचं आहे की एक जण अगोदर बसून घ्यावाच लागतो. याचा अर्थ परमिटेशनचा विचार किती जणांसाठी करायचा आहे? फक्त या 3 जणांसाठी. पहा, DBC, CBD, DCB, CDB, BDC, BCD.
म्हणजे समजा आता असं गृहीत धरा की ABCD हे 4 जण आहेत आणि मला रेफरन्स घ्यायचा आहे D. रेफरन्स काय घ्यायचा आहे D पासून सुरुवात करायची. हे झाल्या त्यांच्या नंबर ऑफ अरेंजमेंट्स. म्हणजे मी काय करणार, 4 जणांपैकी एक जण पकडणार, त्याला आधी कुठल्या तरी एका खुर्चीवर बसून टाकणार आणि उरलेल्या तिघांसाठी कन्सेप्ट वापरायची आपल्या लिनियर परम्युटेशनचीच. क्लिअर? आपण हे तिघांसाठी लिनियरसाठी 6 नंबर ऑफ वे लिहिले होते, बरोबर आहे का? लिनियरच्या तिघांसाठी नंबर ऑफ वेज किती आले होते? 6. सर्क्युलरच्या चौघांसाठी 6च येतात. लिनियरच्या तिघांसाठी जे आले तेच सर्क्युलरच्या 4 जणांसाठी आले. म्हणजे थोडक्यात कन्सेप्ट काय, n नंबर ऑफ पर्सन्स आहेत, त्यांना आपल्याला n जागांवरती बसवायचं आहे, अरेंज करायचं आहे. अरेंज करायचं आहे, क्रम महत्वाचाच आहे. n नंबर ऑफ पर्सन्स आहेत, त्यांना n नंबर ऑफ जागांवरती अरेंज करायचे लिनियरली, म्हणजे एका सरळ रेषेत. तर त्याचे नंबर ऑफ वेज काय असतात? n फॅक्टोरियल. बरोबर? n फॅक्टोरियल. आणि त्याच n लोकांना जर आपल्याला सर्क्युलर टेबलवरती बसवायचं असेल तर त्याचे नंबर ऑफ वेज असतात n-1 फॅक्टोरियल. म्हणजे फक्त 1 न कमी करायचं. ही पहिली कन्सेप्ट सर्क्युलर परम्युटेशनची. काय करायचंय, n नंबर ऑफ पर्सन्स आहेत, त्यांना जर लिनियर बसवायचं असलं तर n फॅक्टोरियल घेतो आपण. पण जर त्यांना सर्क्युलर बसवायचं असलं, राऊंड टेबलवरती बसवायचं असलं तर मात्र काय घ्यायचं, n-1 ब्रॅकेट फॅक्टोरियल. म्हणजे 1 न कमी करायचं. आणि 1 न का कमी करायचं त्याचं रिझन मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं की एक जण रेफरन्ससाठी ठेवायचा असतो की त्या राऊंडची तुम्हाला जर सर्कलची डायग्राम काढायला सांगितली तर काय करतो आपण, आधी सेंटर तर असतो फिक्स, पण त्या राउंडरमध्ये आधी पहिला पॉईंट आपला कुठेतरी आपण टेकवतो आणि मग त्याचा राऊंड असा पूर्ण करतो. कारण कुठल्याही सर्क्युलर अरेंजमेंटमध्ये किंवा कुठल्याही सर्क्युलर शेपमध्ये स्टार्टिंग पॉइंट कोणता आहे तो आधी कन्सिडर करणं गरजेचं असतं. ओके? म्हणजे सर्क्युलर परम्युटेशनमध्ये पहिली सिच्युएशन काय की n नंबर ऑफ पर्सन्स जर असतील आणि त्यांना आपल्याला सर्क्युलर अरेंजमेंटमध्ये लिहायचं असेल तर टोटल नंबर ऑफ वेज असतात n-1 ब्रॅकेट फॅक्टोरियल. ओके? आता जर आपल्याला हे झाला पहिला पॉईंट क्लिअर झालाय का हा? समजा आता गृहीत धरा की आपल्याला 5 लोक आहेत, 5 लोकांना राऊंड टेबलवरती अरेंज करायचे. नंबर ऑफ वेज किती होतील? राऊंड टेबलवरती अरेंज करण्यासाठी 4 फॅक्टोरियल. फक्त यातनं 1 कमी करायचा, फक्त यातनं 1 जण कमी करायचा, n-1 फॅक्टोरियल. समजा 8 लोक आहेत ज्यांना राऊंड टेबलवरती बसवायचं आहे. नंबर ऑफ वेज किती? 7 फॅक्टोरियल. 7 फॅक्टोरियल.
एक जण कमी करायचा, कारण तो रेफरन्स असतो त्यापासून स्टार्टिंग. तो कोणीही एक जण रेफरन्स असू शकतो, डझंट मॅटर. त्याच्याबद्दल आपला काही सांगण्याची गरज नाही. काही कंडिशन दिलेली जरी नसली तरी पण आपण तो एक जण रेफरन्स घ्यायचा असतो. हां, जर क्वेश्चनमध्ये कंडिशन दिलेली असेल की हाच रेफरन्स घ्या तर तो पण एक जण रेफरन्सला लागतो. समजा 10 लोकांना राऊंड टेबलवरती बसवायचं आहे. नंबर ऑफ पेज किती? 9 factorial. 9 फॅक्टरियल. आणि त्याच 10 लोकांना जेवण झालं की फोटो काढायला एका रांगेत बसवायचं आहे. नंबर ऑफ पेज किती? 10 फॅक्टरियल. कन्फ्युजन नको आहे, क्लिअर पाहिजे. सरळ रेषेत बसवायचे 10 लोक, 10 फॅक्टरियल. 10 factorial. राऊंडमध्ये बसवायचे 10च लोक, 9 फॅक्टरियल. 9 factorial. क्लिअर झालं? येस. Yes, sir. Yes, sir. आता ही झाली कंडिशन कुठली की याच्यामध्ये आपल्याला क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज या डायरेक्शन्स आपण डिफरंटली कन्सिडर केल्या. त्यासाठी कारण यात पण तेच येणार आहे, यात पण तेच येणार आहे. मग दोन्हीचे मिळून आपण एकत्रितपणे काय लिहिले ते की जिथे डायरेक्शनला महत्त्व किंवा ज्या दोन्ही डायरेक्शन ज्या आहेत त्या डिफरंट आहेत. जर डायरेक्शनला इम्पॉर्टन्स नाही दिला, दोन्ही डायरेक्शन सेमच आहेत, आम्हाला कोणीकडून पण चालतंय, इकडनं पण चालतंय, इकडनं पण चालतंय, असं जर म्हटलं तर मात्र याची संख्या अर्ध्यानं कमी होणार. याची संख्या अर्ध्यानं कमी होणार. म्हणजे काय? n-1 ब्रॅकेट फॅक्टोरियल अपॉन 2. जसं आपण रिपिटेशनसाठी वगैरे 2 फॅक्टोरियल घ्यायचो ना, पण ते 2दा रिपीट झालं तर 2 फॅक्टोरियल, 3दा रिपीट झालं तर 3 फॅक्टोरियल वगैरे असं घ्यायचो. पण इथं 2 डायरेक्शन्स आहेत. जर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज अरेंजमेंट ह्या सेमच आहेत, त्याच्यामध्ये काहीही डिफरन्स नाही आहे, असं जर गृहीत धरलं तर डिवाइड बाय 2 करायचं, म्हणजे हाफ. म्हणजे जसं आता इथं नेकलेसच्या एक्झाम्पलमध्ये तिथे क्लॉकवाईज पाहिलं काय किंवा अँटी क्लॉकवाईज पाहिलं काय, या पॉईंटपासून सुरू केलं काय किंवा ह्या पॉईंटपासून सुरू केलं काय, फरक पडतो का? काही नाही पडत. आणि म्हणून अर्ध्या अरेंजमेंट कमी होणार, अर्ध्या अरेंजमेंट कमी होणार. जसं आपण ABC मध्ये पाहिलं, 3 जण असताना ABC म्हणा, BCA म्हणा, CAB म्हणा, पण जर डायरेक्शन सेमच आहेत असं गृहीत धरलं तर अरेंजमेंटची संख्या हाफ होणार, म्हणजेच डिवायडेड बाय 2 येणार. त्यामुळे लक्षात ठेवायचं, नेकलेसच्या आणि हे जे फ्लॉवर्सचे वगैरे एक्झाम्पल असतात की जिथं डायरेक्शन सेम आहेत, डायरेक्शनला इम्पॉर्टन्स नाही, तिथं 2 डिवाइड करायचं. आणि जिथं डायरेक्शन डिफरंट आहेत, म्हणजे क्लॉकवाईज वेगळं गृहीत धरायचं आहे, अँटी क्लॉकवाईज पण वेगळं गृहीत धरायचं आहे, तिथं डायरेक्शनला इम्पॉर्टन्स आहे, तिथे 2 डिवाइड करायचं नाही. ओके, आधी हे 3 पॉईंट नोट डाऊन करा, म्हणजे तुमचा पार्ट क्लिअर होईल. फर्स्ट पॉईंट, number of circular arrangements, number of circular arrangement
of n different objects, n different objects, n different objects equal to n minus 1 bracket factorial, n minus 1 bracket factorial ब्रॅकेट मध्ये लिहा पुढं when clockwise and anti-clockwise directions when clockwise and anti-clockwise directions are considered as different, are considered as different. तीन ऐवजी दोनच पॉइंट मध्ये आपण त्याला रिप्रेझेंट करू. क्लॉकवाइज अँड अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन्स आर considered to be different. And number 2, if clockwise and anti-clockwise circular arrangements are if clockwise and anti-clockwise circular arrangements are considered to be the same, then number of arrangements equal to n minus 1 bracket factorial upon 2 आता वेगळं हेच गृहीत करायचं फक्त. बाकी लिनियरच्या आपल्या ज्या कन्सेप्ट होत्या त्याच वेगळ्या कंडिशननुसार यूज करायच्या आहेत. त्यात आपण एक्झाम्पल्सनुसार एक एक थिंग बघूया. एक्झाम्पलमधून क्लिअर होईल हे कसं यूज करायचं आहे ते. दोन पॉईंट फक्त लक्षात ठेवायचे की लिनियर अरेंजमेंटला n फॅक्टोरियल असतो, सर्क्युलरला n-1 फॅक्टोरियल. सेकंड थिंग, डायरेक्शन इम्पॉर्टंट म्हणजे डिफरंट असेल. डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे म्हणजे डिफरंट आहे, तर अशा वेळी डिवायडेड बाय 2 घ्यायचा नाही. पण डायरेक्शनला जर इम्पॉर्टन्स नसला म्हणजे डायरेक्शन सेमच गृहीत धरायचे आहेत
कुणीकडनंही गेलं तरी चालणार आहे असं ज्यावेळी असतं तेव्हा 2 डिवाइड करायचं. ओके, घ्या क्वेश्चन आता मग. In how many different ways can 8 friends sit around a table? सांगा. Seven factorial. 7 फॅक्टोरियल. क्लिअर. बरोबर. 8 जण आहेत, त्यांना राऊंड टेबलवरती बसवायचं आहे. n-1 म्हणजे 8 - 1 दॅट इज 7 फॅक्टोरियल. काहीच सांगितलं नाही, काही कंडिशनचं काही सिच्युएशन नाही दिली, काहीच नाही. 8 फ्रेंड आहेत म्हणजे ते डिफरंट आहेत. आणि पर्सन असले की डायरेक्शनला महत्त्व असतं, म्हणून n-1 फॅक्टोरियल म्हणजे 7 फॅक्टोरियल. क्लिअर. क्वेश्चन नंबर 2. आता बघा. ए पार्टी हॅज 20 पार्टिसिपंट्स. पार्टीमध्ये किती पार्टिसिपंट्स आहेत? 20. फाइंड द नंबर ऑफ distinct ways for the host to sit with them around a circular table. हा आधी पहिलाच भाग बघूया काय आहे ते, नंतर ते हाऊ मेनी पासून पुढचं बघू आपण. पण काय होतं की बऱ्याच वेळा क्वेश्चनमध्ये 2-2 पार्ट असतात. आपण सगळं एकत्र वाचतो आणि पहिल्या पार्टवरती पण दुसऱ्या कंडिशनचा विचार करायला सुरू करतो. तुकडे करायचे क्वेश्चनचे, काय काय त्यामध्ये कुठे कुठे विचारलं हे महत्त्वाचं. ए पार्टी हॅज 20 पार्टिसिपंट्स. पार्टीमध्ये 20 लोकांना 20 लोक पार्टिसिपेट होत आहेत. ओके. पहिला पार्ट काय विचारलाय? फाइंड द नंबर ऑफ डिस्टिंक्ट वेज फॉर द होस्ट टू सिट विथ देम अराउंड ए सर्क्युलर टेबल. एकूण किती लोक आहेत मग आता सांगा टेबलवर बसायला? 20. टेबलवर बसायला किती लोक आहेत? 21. किती लोक आहेत? 21. क्वेश्चन वर्डिंग केअरफुली पहा. फाइंड द नंबर ऑफ डिस्टिंक्ट वेज फॉर द होस्ट टू सिट विथ देम म्हणजे होस्टला त्या 20 जणांसोबत बसायचं आहे राऊंड टेबलवरती. होस्टला 20 जणांसोबत 20 जण पार्टिसिपेट झालेत त्या पार्टीमध्ये. तर पार्टी देणारा जो होस्ट आहे तो वेगळा आहे, तो त्या 20 मध्ये नाही आहे, तो 21वा गडी आहे. बरोबर आहे का? क्वेश्चनचं वर्डिंग लक्षात घ्या. फाइंड द नंबर ऑफ डिस्टिंक्ट वेज फॉर द होस्ट टू सिट विथ देम अराउंड ए सर्क्युलर टेबल म्हणजे होस्टला त्यांच्यासोबत बसायचं आहे. हे म्हणजे किती लोक आहेत? 20. म्हणजे एकूण 21 जणांना राऊंड टेबलवरती बसायचं आहे. नंबर ऑफ अरेंजमेंट्स किती?
20 factorial. 20 factorial. टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स. किती झाल्या? 20 फॅक्टोरियल. ओके, क्लिअर. पहिला पार्ट म्हणजे एकूण 21 जण होते, त्यातला आपण होस्टच पकडला रेफरन्स, त्याला आधी बसवलं, तू बस कुठं बसायचे, त्याच्यानुसार बाकीचे लोक बसतील. होस्ट बसला, एक कमी झाला यातला, राहिले 20. त्या 20 जणांची अरेंजमेंट 20 फॅक्टोरियल. क्लिअर. फर्स्ट पार्ट क्लिअर झाला. Yes sir. आता Yes. सेकंड पार्ट मध्ये काय म्हटलंय बघा. हाऊ मेनी ऑफ दीज वेज हॅव टू स्पेसिफाईड पर्सन्स ऑन आयदर साइड ऑफ द होस्ट. म्हणजे आता ह्या झाल्या टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट. पण सेकंड पार्टमध्ये कंडिशन आहे. कंडिशन काय की 2 स्पेसिफिक पर्सन्स आहेत, 2 विशिष्ट लोक आहेत, विशिष्ट गेस्ट आहेत त्याचे, त्या 20 जणांमध्ये, की त्या दोघांना होस्टच्या शेजारी बसवायचं आहे. मुख्य अतिथी. मग काय होणार बरं, कसं करणार आपण हे? येस, when two specified persons on either side of host. आपण सिच्युएशन जी आहे ना ती आपल्या स्वतःला गृहीत धरायचं. त्या ठिकाणी आपण काय करणार, आपण होस्ट आहे, आपल्याला 20 जणांना पार्टी द्यायची आहे, चला समजायला काय हरकत आहे, द्यायची नाही खरंच. त्यात 2 जण आपल्या स्पेशल गेस्ट आहेत, ते आपल्या शेजारी यायला पाहिजे. काय करणार आपण? ते तिघांचे टुगेदरचे सेट करावं लागतं. हां, टुगेदरचा सेट करावा लागेल. आता पहा, टुगेदरच्या सेटनी काय होणार, समजा पहिला गेस्ट आहे ए, दुसरा गेस्ट आहे बी आणि होस्ट आहे एच. मग जर असे बसले तर आधी ए बसला, नंतर इथं बी बसला आणि इथं एच बसला, जमणार आहे का ते? असं जमणार आहे का? नाही जमणार आहे. आपला तो जो होस्ट आहे त्या होस्टच्या एका बाजूला एक आणि दुसऱ्या बाजूला एक पाहिजे, बरोबर? होस्टच्याच एक जण लेफ्ट साईडला पाहिजे, एक जण राईट साईडला पाहिजे. आता पहा काय करणार. आधी होस्ट बसणार. असंही रेफरन्सला एक गडी लागतोच आपल्याला राऊंड टेबलसाठी, तो होस्ट झाला. एक जण आपला कमी करावाच लागतो ना, तो केला कमी. 21 मधला एक जण गेला, राहिले किती लोक? 20. त्या 20 मध्ये 2 आपले स्पेशल गेस्ट आहेत. मग तो होस्ट काय करणार, त्या 2 स्पेशल गेस्टला अगोदर बोलून घेणार, त्यांना आपल्या शेजारी बसून घेणार. या एक जण लेफ्ट साईडला, एक जण राईट साईडला आहे.
बसवलं, बरोबर. आता राहिले किती लोक? यातले 2 जण गेले परत, 18. बरोबर. मग ते 18 बाकीचे कोणी कुठेही बसू द्या ना, काही प्रॉब्लेम आहे का? बरोबर आहे. यस. म्हणजे अरेंजमेंट 18 जणांची आता करायची आहे त्या राऊंड टेबलवरती. त्याचे नंबर ऑफ पेज किती होतील? 17 फॅक्टोरियल. नो नो, इथे गडबड होते. म्हणून म्हटलं राऊंड टेबलसाठी आपल्याला 1 जणांनी कोणीतरी सुरुवात करायची असते. ती केली ना होस्टने आधी. त्या राऊंड टेबलचा स्टार्ट त्यांनी फिक्स करून टाकला ना. आता राऊंडचं काय राहिलं का त्याच्यामध्ये? तो जो 1 कमी करत असतो आपण, तो 1 कमी झाला ना ऑलरेडी होस्ट 21 मधला, बरोबर आहे का? म्हणून तिची कन्सेप्ट मगाशी सांगितली होती की हा 1 का कमी करायचा. 1 कमी कशासाठी करायचा? त्या सर्कलचा स्टार्टिंग पॉइंट कोण आहे तो फिक्स होण्यासाठी. तो ऑलरेडी आपण फिक्स केला ना, बरोबर आहे का? गडबड इथे होते सर्क्युलरच्या प्रॉब्लेममध्ये की इथनं पण 1 कमी केलेला आहे आणि परत इकडनं पण 1 कमी करतात. नाही होणार असा कमी, कारण जेव्हा राऊंड टेबलवरती बसवायचंय तेव्हा त्या राऊंडची सुरुवात कुठून करायची त्याच्यासाठी 1 जण लागतो. तो 1 जण आपण होस्ट घेतला ना. बरं, तो 1 तर घेतला, आणखी बाकीचे 2 जण पण घेतलेत. परत कमी कशाला करायचे काय? बरोबर आहे. म्हणजे या 18 जणांना बसवण्यासाठी नंबर ऑफ वेज किती झाले? 18 फॅक्टोरियल. 18 फॅक्टोरियल, बरोबर. पण याच्यामध्ये आणखी एक सिच्युएशन आहे. ऑन आयदर साइड म्हटलंय. आता 2 विशेष लोक आहेत ते. मग लेफ्ट साइडला ए, राईट साइडला बी, ही एक अरेंजमेंट होऊ शकते. आणि लेफ्ट साइडला बी, राईट साइडला ए, ही एक अरेंजमेंट होऊ शकते. म्हणजे यांच्यात परत 2 पॉसिबिलिटी आहेत की नाही? हो. बरोबर आहे. आणि त्या 2 पॉसिबिलिटीनुसार परत सगळ्या अरेंजमेंट चेंज होणार आहेत. म्हणजे हे 2 जण आपसात जागा बदलू शकतात. यांनी आपसात जरी जागा बदलली तरी कंडिशन बदलते का आपली? नो. महत्वाचं काय, ते 2 जण याच्या शेजारी पाहिजेत. आले, असं लिहिलं काय किंवा असं लिहिलं काय, कंडिशन तर सॅटिस्फाय होतीये. आणि त्याच्यामुळं या सिच्युएशनसाठी 18 फॅक्टोरियल आणि ह्या सिच्युएशनसाठी 18 फॅक्टोरियल म्हणजे 2 टाइम्स 18 फॅक्टोरियल. गॉट इट? कळलं काय केलंय ते? येस. तर एकदा 2 मल्टिप्लाय केलेलं सांगा. इथे समजा पहिले आपण 18 फॅक्टोरियल घेतले, पण त्या सिच्युएशनमध्ये काय केलं? ए हा एचच्या लेफ्ट साईडला आहे आणि बी हा राईट साईडला आहे, बरोबर. पण शक्यता ही पण आहे की ए राईट साईडला आहे आणि बी लेफ्ट साईडला आहे, बरोबर आहे. आपल्याला महत्त्वाचं काय असं सांगितलंय का की एक ए जो आहे तो लेफ्ट साईडलाच पाहिजे, बी हा राईट साईडलाच पाहिजे? नाही. ते 2 गेस्ट आहेत, ते होस्टच्या शेजारी पाहिजेत. मग ते ए एच बी असू शकतं किंवा बी एच ए पण असू शकतं.
मग याच्यासाठी असणाऱ्या अरेंजमेंट वेगळ्या, याच्यासाठी असणाऱ्या अरेंजमेंट वेगळ्या, आणि म्हणून ते डबल होणार 2 टाइम्स. थोडक्यात काय की हे आपसात जागा बदलू शकतात, म्हणजे 2 फॅक्टोरियल. एकदा स्टार्टिंग पॉईंट पकडला ना एक, की सर्क्युलरचं काम संपलं. पुन्हा सर्कलचा विचारच नाही करायचा काही, पुन्हा सगळा विचार लिनियरनीच करायचा आपल्या. हा सोपा मार्ग लक्षात ठेवा, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. सर्क्युलरसाठी शेवटपर्यंत सर्कलचा विचारच नाही करायचा, फक्त पहिल्या स्टेपला सुरुवात कुणापासून करायची, तो एकदा बसला की बाकी मग सगळ्या कंडिशन लिनियर सारखंच चालू द्यायचं काम. ओके. ओके सर. त्यानंतर हे लिहिलंय का समोरचं? हो सर. झालं सर. येस. आता पहा, थर्ड क्वेश्चन काय? Delegates from 24 countries participate in a round table discussion. 24 कंट्रीजचे डेलिगेट्स आहेत, त्यांना राऊंड टेबल डिस्कशन करायचं आहे. फाइंड द नंबर ऑफ सिटिंग अरेंजमेंट्स वेअर 2 स्पेसिफाईड डेलिगेट्स आर always together and never together. always together आणि never together अशा 2 कंडिशन्स आहेत. मग आता पहा काय होईल ते. आधी टोटल अरेंजमेंट्स किती होतील मला सांगा. कुठली कंडिशन न देता टोटल अरेंजमेंट किती होती? 23 फॅक्टोरियल. बरोबर, कारण 24 पैकी कुणी एक जण रेफरन्सवाला पकडला. आता तो रेफरन्स ते जे दोघं जण स्पेसिफिक आहेत त्यांच्यातला नाही पकडायचा आपण. n-1 फॅक्टोरियल. ओके. इथे झालं टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स, कुणी कुठे बसले. तर आता पहिली कंडिशन काय? 2 स्पेसिफाईड डेलिगेट्स आर. पहिली कंडिशन ऑलवेज टुगेदर. आता यासाठी काय करायचं पहा, स्टेप बाय स्टेप विचार करायचा. 24 जण आहेत, राऊंड टेबलला बसवायचे आहेत. बरोबर, एक जण तर बाजूला काढून टाकतो आपण. आता रिक्वायरमेंट काय आहे की 2 स्पेसिफिक पर्सन्स जे आहेत ते नेहमी टुगेदर पाहिजेत. मग आपला काय करावं लागेल? टुगेदरसाठी आपण काय करतो? दोघांचा ग्रुप करत असतो, लिनियर मधले कन्सेप्ट. बरोबर आहे का? येस. लिनियर मधली कन्सेप्ट. त्या दोघांचा एक ग्रुप, समजा ए आणि बी असे 2 लोक आहेत की जे आपल्याला नेहमीच एकत्र राहायला पाहिजेत, शेजारी बसायला पाहिजे त्यांनी. त्यांचा एक ग्रुप
24 मधले 2 जण गेले, एकूण 24 आहेत, त्यातले 2 जण गेले म्हणजे त्यांचा एक ग्रुप केला, राहिले किती? 22. हा एक ग्रुप आणि प्लस 22, एक ग्रुप आणि प्लस 22, अशी किती जणांची अरेंजमेंट करायची आपल्याला? 23. 23 जणांची अरेंजमेंट करायची, 23 जणांची अरेंजमेंट करायची. ओके, 23 जणांची अरेंजमेंट जर राऊंड टेबलला करायची आहे तर त्याचे नंबर ऑफ वेज किती होतील? For now on. 22. 22 फॅक्टोरियल. बरोबर. Yes. आणि परत ते 2 जण आपसात जागा बदलू शकतील की नाही? हो. म्हणजे त्याचं 2 फॅक्टोरियल. Yes. ओके, Yes. चला लिनियर सारखंच झालं सगळं, काहीही बदल नाही करायचा आहे, फक्त 1 न कमी करायचं एवढं लक्षात ठेवायचं. हे 22 जण आणि हा एक ग्रुप, तो दोघांचा असेल तिघांचा असेल काय असेल ग्रुप, हा एक ग्रुप आणि हे 22, अशा 23 जणांना आपल्याला राऊंड टेबलवरती बसवायचं. ओके, मग राऊंड टेबलवरती बसवायचं म्हणजे 23 मधून 1 कमी होणार रेफरन्सचा, 22 फॅक्टोरियल. आणि त्या ग्रुपमधले 2 जण आपसात जागा बदलू शकतात म्हणून त्याचे 2 फॅक्टोरियल. क्लिअर? आता नॉट टुगेदर साठी काय करावं लागतं बरं? नेव्हर टुगेदर साठी काय करावं लागतं? एक फर्स्ट टाइमला दुसरा लास्ट टाइमला. हां, एक फर्स्टला टाकायचा आणि दुसरा एंडला, मग सगळे. आणि सर्क्युलरमध्ये एक जण जर फर्स्टला टाकला, बाकीचे सगळे असे बसले आणि दुसरा जर लास्टला आला तर ते शेजारीच येणार ना. बरोबर आहे का? ते राऊंडमध्ये बसणार आहेत ना. पहिल्यांदा समजा त्या दोघांपैकी एक जण पहिल्यांदा बसवला आणि दुसऱ्याला म्हटलं तू सगळ्यात शेवटी बस, शेवटी बस म्हणजे तुझ्या शेजारीच येणार ना फिरून. आपल्याला नेव्हर टुगेदर म्हटलंय, नॉट टुगेदर. इंटरनेट बस होते. विचार लिनियरचाच करायचा, लक्षात घ्या, विचार लिनियरचाच करायचा. काय करता येऊ शकतं लिनियरमध्ये? आपण काय करायचं, हे जसं आपण लिनियर मेथडनी सोडवलं, इंटरनेट बसून एक मार्ग म्हणजे ह्या टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट आपण काढलेले आहेत त्याच्यामधून ह्या टुगेदरच्या अरेंजमेंट मायनस केल्या की नॉट टुगेदरचं शिल्लक राहणार. बरोबर आहे का? येस. हा एक मार्ग आहेच आहे. म्हणजे 23 फॅक्टोरियल मायनस 2 इंटू 22 फॅक्टोरियल. आता याला थोडं सिम्प्लिफाय होऊ शकतं. ते कसं? ट्वेंटी 23 फॅक्टोरियलला आपण
22 फॅक्टोरियल मल्टिप्लाइड बाय 23 असं लिहू शकतो की नाही? बरोबर आहे. 23 फॅक्टोरियललाच 22 फॅक्टोरियल इंटू 23 असं लिहू शकतो. मायनस 2 इंटू 22 फॅक्टोरियल तसाच. आता याच्यामधून 22 फॅक्टोरियल दोन्ही ठिकाणी मल्टिप्लाय तो कॉमन घ्या. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं? 23 minus 2. 23 मायनस 2 म्हणजे किती आले? 22 फॅक्टोरियल इंटू 21 किंवा त्याला आपण असं लिहू शकतो 21 मल्टिप्लाइड बाय 22 फॅक्टोरियल. 21 मल्टिप्लाइड बाय 22 फॅक्टोरियल. ओके, हा एक मार्ग झाला. पण आपली जी लिनियरची ॲक्च्युअल मेथड असते नेव्हर टुगेदरची, ती जर वापरायची म्हटलं तर काय होईल? पहिल्यांदा हे जे 24 जण आहेत त्याच्यामधले 2 जण आपल्याला शेजारी येऊ द्यायचे नाही आहेत, बरोबर? ते 2 लोक सोडून बाकी उरले किती जण? 22 जण. ह्या 22 जणांना अल्टरनेट बसून घेऊ द्या ना, बरोबर आहे का? एक एक जागामध्ये सोडून ते बसणार. आता असे भरपूर असतील, 22 कमी बॉक्स नाही काढत बसत. काय होणार? हे जे 22 जण आहेत ते एक एक जागामध्ये सोडून बसणार. ओके, त्यांच्यासाठी नंबर ऑफ वेज किती? जे नेव्हर टुगेदर वाले 2 जण आहेत ते बाजूला सोडून दिले आपण, त्यांचा विचार नंतर करू. हे 22 जण आपल्याला आधी बसवायचे एक एक जागा अल्टरनेट सोडून. नंबर ऑफ वेज किती येतील त्यांचे? 22 फॅक्टोरियल. सर्क्युलर बसवायचं आहे 22 जणांना आणि ते आधी येऊन बसणार आहेत. आधी येऊन बसणार आहेत म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये एक जण रेफरन्सला नाही का पकडावं लागणार? बरोबर आहे. सर्क्युलर बसवायचं म्हटलं की एक जण कमी, सुरुवातीला एक जण कमी करावं लागेल ना. n-1 लक्षात येत आहे? हो. म्हणजे आधी हे जे 22 जण आपल्याला बसवायचे त्यातल्या कोणाला तरी एक जणाला रेफरन्ससाठी बसावं लागेल ना, की कुठून सुरुवात करायची आहे. सर्क्युलर आहे म्हणून, लिनियर असतं तर आपण 22 फॅक्टोरियल घेतलं असतं, पण सर्क्युलर आहे म्हणजे झालं 21 फॅक्टोरियल. या 21 फॅक्टोरियल वेजनी किती जण बसलेत? आपले 22 जण बसलेत सर्क्युलरमध्ये आणि एक एक जागामध्ये सोडून बसलेत. ओके, आता नंतर हे 2 जण येणार आणि मधल्या रिकाम्या जागांपैकी कोणत्याही 2 जागेवरती बसले तरी ते शेजारी येऊ शकतील का? नाही. पण त्या दोघांना बसायला ऑप्शन किती आहे दादा? त्या दोघांना बसायला ऑप्शन किती आहेत? येस,
याच्यामध्ये आपण एक प्लस करत असतो, बरोबर आहे का? हो. पण आपण ह्या 21 फॅक्टोरियल कोणासाठी काढलं आहे? ह्या 22 जणांच्या जागा भरल्यात आपण. मग आता एक कन्सेप्ट काहीतरी फिक्स लक्षात ठेवायची त्यासाठी परत. एक तर नेहमीप्रमाणे याच्यामध्येच एक ॲड करा जागा, किंवा जर 22 जण बसवले असं गृहीत धरलं तर सर्क्युलरमध्ये जागा ॲड करायची नाही, कारण त्याला बसवणार कुठं? आपल्याला जसं लिनियरमध्ये कसं असतं, इकडच्या साईडला किंवा इकडच्या साईडला जागा असते, सर्क्युलरमध्ये मध्येच कुठं खुर्ची टाकणार? कन्सेप्टमध्ये आपल्याला विचार करावा लागेल की एक काहीतरी फिक्स ठेवा. याच्या दृष्टीनं विचार केला तर एक वाढणार, पण ॲक्च्युअली तो याच्यामुळं वाढणार. 22 जण बसलेत ना, 22 जणांनी अल्टरनेट एक एक मध्ये जागा जर सोडून दिली तर येणाऱ्या लोकांना परत 22च ऑप्शन अवेलेबल असतील राऊंडमध्ये. आता तुम्ही काय करा, हे एक चित्र काढून बघा, असं 20-22 ऐवजी एक 5-7 लोकांचं गृहीत धरून बघा, 5-7 लोकांची डायग्राम काढून बघा अल्टरनेट बसून किती खुर्च्या होत आहेत. समजा आपण गृहीत धरलं की 5 जण अल्टरनेट बसवले, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 5 जणांना जर अल्टरनेट बसवायचं आहे, आपण इथं एक जण बसवला, एक दुसरा, इथे तिसरा, इथे चौथा, इथे 5वा. आता किती चेअर्स राहिल्या? 1 2 3 4 5 रिकाम्या, बरोबर आहे का? इथं चेअर वाढवायला जागा नाहीये. 5 जण बसले, 5 जागा भरल्या, मधल्या 5 जागा रिकाम्या, म्हणजे 22 जण बसले, 22 जागा रिकाम्या. आता त्या 5 जणांना बसवण्यासाठी आपण 4 फॅक्टोरियल लिहिणार. सर्क्युलरच्या कन्सेप्टनुसार तो 1 न कमी झालेला आहे. ॲक्च्युअली त्यातला व्यक्ती कमी झालेला नाहीये, त्याला उलट आधी बसवलंय आपण. नंबर ऑफ अरेंजमेंटसाठी तो 1 कमी झालेला आहे, पण बसलेत 5च लोक. 5 लोक जर आधी येऊन बसले तर इथे 5च जागा असणार. आता इथं एक्स्ट्रा खुर्ची वाढवायची गरज नाही, जशी आपण लिनियरमध्ये वाढवायचो. त्यामुळं लक्षात ठेवायचं सर्क्युलरमध्ये की हे 22 जण आता बसलेत ना, की मग 22 खुर्च्या रिकाम्या सोडल्यात मध्ये त्यांनी, आणि म्हणून त्या 22 पैकी कोणत्याही 2 खुर्च्यांवरती हे 2 जण बसणार. 22 पैकी कोणत्याही 2 ठिकाणी 2 जण बसणार. म्हणजे आपला रिझल्ट काय होईल? हे पहिले झाले 21 फॅक्टोरियल, बरोबर, आणि नंतर 22 जागांपैकी 2 चेअर्सवरती 2 जण बसणार, कारण त्या रिकाम्या खुर्च्या आहेत आणि मध्ये मध्ये सोडलेल्या आहेत. त्यामुळे ते शेजारी येऊ शकतील का? नाही. म्हणजे आधी जेवढे लोक बसलेत, लिनियरमध्ये आपण एक खुर्ची वाढवतो, इथं वाढवायची नाही, एवढा फरक आहे. मग 21 फॅक्टोरियल मल्टीप्लाइड बाय 22p2 म्हणजे काय? 22 बरोबर. आता हा जो पार्ट आहे 21 फॅक्टोरियल मल्टीप्लाइड बाय 22, याला आपण काय लिहू शकतो? येस, You are now on 22 फॅक्टोरियल. 21 फॅक्टोरियल मल्टीप्लाइड बाय 22, याला आपण काय लिहू शकतो? 22 फॅक्टोरियल. बरोबर. म्हणजे 22 फॅक्टोरियल
आणि इंटू शेवटचा 21 तसाच, म्हणजे ॲन्सर तेवढंच येत आहे नेव्हर टुगेदरला. या प्रकारेचा किंवा ॲक्च्युअल नेव्हर टुगेदरच्या मेथडनी जा. ओके.